गुड मॉर्निंग। आज दिवसाची सुरुवात अनिश दादाच्या बाललीला पाहूनच झाली। आता मम्माला मदत करायची म्हणून इथून वर ठेवलेला झाडू काढला आणि इथे मला मारून पण दाखवत होता। लहान मुलं मोठ्यांना ऑब्झर्व करून गोष्टी किती पटकन शिकतात। त्यानंतर नाश्त्यासाठी मी छानशी भेळ केली होती। भेळचा नाश्ता करून दुपारी काय स्वयंपाक करू हाच प्रश्न म्हणून म्हटलं भाजीपाला घेऊन येऊ। 10-11 वाजताच हा रस्ता इतका गजबजलेला असतो बघा। नंतर घरी येऊन डाळ भात, कोबीची भाजी, शिमला मिरचीची भाजीचं छानसं जेवण केलं। जेवणानंतरचा आमचा नित्यक्रम ठरलेला असतो मम्मींच्या हातचं पान। आता मम्मी एवढं मेहनत घेता मग त्यांना थँक्यू तर बोलायलाच पाहिजे। नंतर आमचा पोटोबा तर झाला होता पण अनितचा राहिला होता म्हणून त्याच्यासाठी छानशी खिचडी करायला घेतली। आणि खिचडी त्याला करायला फार आवडतं कारण की त्याच्यात आपण भरभरून भाजीपाला टाकू शकतो। त्यानंतर मी ते खिचडी करायला घेतली। कुकरमध्ये छानसं तूप टाकलं, त्याच्यानंतर जिरे मोहरी पूड, लसूण, गाजर, वाटाणे टाकून छान मिक्स केलं। त्यानंतर हळद टाकली, धुतलेले डाळ तांदूळ टाकले, गरम पाणी टाकून त्याच्या छानशा शिट्ट्या करून घेतल्या। आता ही बघा किती मौसूद झाली, तुम्ही नक्की करून बघा, मुलं खूप आवडीने खातात। संध्याकाळी अनिशला घेऊन आली होती मी मंदिरात, म्हटलं बरेच दिवस झाले दर्शन नाही झालं। नंतर इथे छानसं दर्शन घेतलं। आजसाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा। बाय बाय।